कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी त्या परमपिता पांडुरंगाचं नामस्मरण झालं पाहिजे। जसं आपल्या घरात एखादी धार्मिक कार्य असेल, उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा असेल, अभिषेक असेल, काकांना बोलवलं, काका या अभिषेक आहे, पूजा आहे, तर काका आल्याला सुरुवात करतात। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव शुभ कार्येषु सर्वदा। ज्याप्रमाणे त्या गजाननाचं स्तवन केलं जातं, स्मरण केलं जातं, त्याप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या पांडुरंगाचं नामस्मरण आधी झालं पाहिजे। पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा करो 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 प्रथम नमन। दुसरे चरण संततिया, 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू। दुसरे चरण संताचिया, 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 त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू। गुरुदास तुका हो, बाबाजी गुरुदास तुका, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, हो त्यांच्या कृपाने कथेचा विचारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। पूर्ण महाराष्ट्र, अर्ध कर्नाटक आणि भारताच्या अनेक प्रांतांचा आराध्य दैवत असणारा पंढरपूर निवासी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेथील निवासी देवांचा देव म्हणून आपण म्हणू शकतो की
पांडुरंगा करू विठ्ठल म्हणा. दुसरे चरण संतांची या प्रश्नचिन्ह येतो पुढं. दुसरे चरण संतांची या का? त्यांनी काय केले? एवढं सगळं काबाड कष्ट करून पोराला बालवाडीपासून कॉलेजपर्यंत शिकवायचं, परत त्याचं लग्न करून द्यायचं, परत त्याच पोरानं बापाला म्हणायचं तुम्ही काय केले? अलीकडचं कलियुगात आहे. मग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संतांची का म्हणून प्रश्न आहे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कारण आपली डायरेक्ट ओळख नाही महाराज. एखादी खटला जरी कोर्टात असला तर जे न्यायाधीश असतात त्यांची ना आपली डायरेक्ट ओळख नाही. मग आपल्याला काय करावं लागतो? वकील द्यावा लागतो. मग देवाची ओळख नाही, त्यासाठी देवाचं ना आपलं संभाषण होण्यासाठी आपल्याला वकील द्यायला पाहिजे. कबीरदास महाराज सांगतात एका ठिकाणी, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने जो गोविंद दर्शन दिखाय. डायरेक्ट आपली ओळख होती का महाराज? नाही. म्हणून संतांनी आपल्याला देवाची ओळख करून द्यायची. त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू. कोणती कथा महाराज? मी प्रत्येक कीर्तनात मुद्दाम सांगतो की प्रत्येकाला आठवणीत राहावं. ती कोणती कथा? कैलास पर्वतावर भगवान शंकर माता पार्वतीला एकांत वासात ही जग रहाटी कशी चालवावी ही कथा सांगत होते महाराज. पण कथा सांगत असताना माता पार्वतीची झोप लागली. बर, एकदा झोपला काय आणि गेला काय? सारखंच आहे ना. परंतु पुढचा माणूस, पुढचा व्यक्ती आपली कथा ऐकतोय का नाही ही कशावर आपण गृहीत धरायचं? तर एखादी गोष्ट आपण सांगत असताना, एखादी कथा सांगत असताना पुढून होकार येतो. एक होता राजा, की पुढचा म्हणणार मग आपण म्हणायचं ह्यात आत्माराम आहे. मग महाराज होकार येत होता. पण बघता बघता शंकरांनी पाहिलं तर माता पार्वतीची झोप लागलेली आहे. होकार कुठून येतो? झोपलेला माणूस होकार देऊ शकत नाही. गाढ झोप लागत तोपर्यंत एखाद दिवस देईल सुद्धा, पण नंतर देणार नाही. मग म्हणले कोण आहे? जेवढा भोळा तेवढा तापट. ऑर्डर केली, आदेश दिला की महाराज जो कोणी आमच्या दोघात तिसरा असेल त्यांनी स्वरूपात प्रकट व्हावं. सृष्टी निर्माण करायचं काम ब्रह्मदेवाचं आहे, चालवायचं काम भगवान महाविष्णूचं आहे, आणि विनाशकारी शंकर भोळा आहेच. मग या कथेचा वापर कुणाला होणार आहे महाराज? म्हणून मत्स्य रूपात भगवान महाविष्णू हे कथा ऐकत होते. म्हणजे त्या कथेचा वापर आपल्याला होणार आहे. स्वरूपात प्रकट झाले म्हणले महाराज मी ऐकत होतो. म्हणले बरोबर आहे ना. मग समोर येऊन ऐकायचं. म्हणले चोरून ऐकायची काय गरज आहे? चोरून घेतलेली कुठलीही गोष्ट पचत नाही. मग म्हणले महाराज त्याच्यावर उपाय सांगा. उपाय शब्द हा आत्तापासून नाही, पूर्वीपासून आहे. उपाय सांगा म्हणजे. मग त्या उपायाचा आत्तापर्यंत उपायच चाललेत. परिस्थितीप्रमाणे बदलत राहायचं. मग उपाय सांगा. मग म्हणले तुंब फार महाग आहे, मग उपाय सांगा, डालडा आणा. उपाय, मग उपाय सांगा म्हणले महाराज. ठीक आहे म्हणले. ज्या ज्या वेळेस तुम्ही या कथेचा वापर ह्या पृथ्वी तलावर कराल, यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर धर्माचा नाश होणार असेल किंवा धर्मावर संकट येणार असेल, त्यावेळेस तुम्ही या कथेचा वापर कराल. त्यावेळेस माझी उपस्थिती तिथं गरजेची आहे. भगवान शंकराने वचन मागितलं, महाविष्णूने वचन दिलं. मग महाराज भगवान शंकराला, भगवान विष्णूला ही जगरहाटीची कथा याचा वापर या पृथ्वी तलावर करायचा असेल तर त्याला अवतार घ्यावे लागेल. मग अवतार घेण्यासाठी भगवान महाविष्णूने किती अवतार घेतले महाराज? मातला रावण सर्व उपद्रव्य केला, मातला रावण सर्व उपद्रव्य केला, मातला रावण सर्व उपद्रव केला, मातला रावण सर्व उपद्रव केला. 33 कोटी देव याने बंदी बनविला, 33 कोटी देव याने बंदी बनविला. घेऊन वानर सेना, घेऊन वानर सेना राजा राम प्रगटला, राजा राम प्रगटला. आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल
विठ्ठल परब्रह्म. माग सांगेल का? माता बहिणी बसलेल्या आहेत, कोणी हात वर करून सांगा कशाची आरती होती. त्यांना माहित आहे हो. कोणी सांगेल का? मला फार वाईट खोड आहे बरं का प्रश्न विचारायचे. त्यावेळेच मला कळतं कीर्तनात नरा जागा किती जागे आहेत. कोणती आरती होती? रामाची. दिवाळीत आपण पदार्थ करतो, शंकरपाळी करतो ना. शंकर असतो का त्यात? दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. माझा प्रत्येक शब्दात पहिल्यांदा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नातच उत्तर असतं. मी आधी सांगितलं की जगाच्या कल्याणासाठी भगवान महाविष्णूला अवतार घ्यावे लागले आणि किती अवतार घेतले हे जग जाहीर आहे, सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मी ही दशावताराची आरती घेतली महाराज आणि विचारलं किती अवतार घेतले आणि आरती कशाची होती. ही दशावताराची आरती होती. ह्यासाठी काकड्याला, पारायणाला, वाचनाला जावं लागतं, नुसतं भंडाऱ्याला नाही. भंडाऱ्याचा पण अर्थ कळायला पाहिजे. आज तोच दिवस आहे की नुसता भंडारा नाही, भंडारा कळला फक्त महाराजांनाच. आपल्याला कळला का? विठ्ठला विठ्ठल. हो बरं ठीक आहे. भगवान महाविष्णूने अवतार घेतले, 10 अवतार घेतले. कोणते कोणते घेतले सांगा? आता जरा स्टॉप आहे. तुळशी बाळशीपासून चालू झाले, बघाबघी चालू झाली आहे. आता ठरवाठरवी करायची आणि पुढच्या महिन्यात महोत्तर आहेत का नाही काय माहीत. आहेत ना? ठीक आहे, मग बरं झालं. म्हणजे त्यात मंगळाष्टका येतात आणि एवढ्या मंगळाष्टकात एक मंगळाष्टका असते. मत्स्यापासून ते नरहरी पर्यंत झाले किती, त्रेतीचे वामन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा, श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा, कलंकी पुढे 10वा. किती अवतार झाले? पण हे 10चे 10 अवतार शास्त्राला मान्य आहेत का? पहिल्याच ओळीत सांगितले मत्स्यापासून ते नरहरी हे अवतार मान्य नाहीत. पण ह्या अवतारात सुद्धा तारलेला आहे जगाला, पण हे अवतार मान्य नाहीत. मनुयुगात महाराज ज्यावेळेस प्रलय आला धरतीवर, त्यावेळेस मत्स्य रूपात ह्या धरतीला तारलेलं आहे. पण अलीकडचं कलियुग आहे. आपले थोर समाजसुधारक आहेत, त्या सांगतात ना की जे पचल तेच खावं आणि शोभल ते. परम आदरणीय सिंधुताई सपकाळ मॅडम सांगतात. पण ते ऐकायचं कुणी? कुणी काय खावं, कुणी काय लिहावं आणि काय खावं, कुणी काय खावं ही शास्त्रात सांगितलेलं आहे, पण नाही ना. म्हणून तो अवतार मान्य नाही. दुसरा अवतार महाराज, आपण गेलो मंदिरात, त्या प्रभूकडं बघायचं, मूर्तीकडं बघायचं, खाली बघायची वेळच कुणाला आहे. पण खाली जे शांततेचं प्रतीक ठेवलेलं आहे कश्यप अवतार, तो अवतार सुद्धा नाही मान्य. ठीक आहे. तिसरा अवतार जो आहे तो इथं जास्त करून आपल्या ह्या भागात नाही, पाटणसारख्या भागात, कराडसारख्या भागात, जिथं जिथं वस्ती वाढल त्या भागात असतो. तिथं जाताना माता भगिनी नाकाला रुमाल लावून जातात. वराह अवतार, त्या अवतारात सुद्धा पृथ्वीला बुडता बुडता वाचवलेलं, तरी सुद्धा मान्य नाही. आणि चौथ्या अवतारात वाटलंच आपल्याला, पांडुरंगाला वाटलंच की चौथ्या अवतारात आज महाराजांच्या बीजाचा उत्सव आहे, भरपूर मंडळी जमलेली आहेत, तर महाराजांना म्हणायचं जरा थांबा, मीच यांना दर्शन देतो. म्हणून भगवान परमपिता पांडुरंगाच्या मनात आलं की चौथ्या अवतारात दर्शन द्यावं, तर किती जण इथं थांबतील महाराज? कारण ज्याचं शिर सिंहाचं आहे आणि धड मानवाचं आहे, अशा अवतारात सुद्धा पृथ्वीला तारलं, हिरण्यकश्यप राजाला मारलं त्यावेळेस. मग महाराज ज्यावेळेस आपण गेलो तर आपल्याला त्या परमपिता परमात्माची भीती वाटली नाही पाहिजे. आपलं गारानं आपण सांगितलं पाहिजे. आपण फक्त मागतोच, गारानं आपण मागतोच. त्यांची गोष्ट निराळी आहे, ती पुढच्या प्रमाणात सांगणार आहे. आपली ती पात्रता नाही ना, आपली ती कुवत नाही महाराज. आपण फक्त मागतोच की देवा मला एक चांगला पोरगा दे. आणि देवाला ठेवताना तिथं पानाचा विडा आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवतो. काय छान सुपारी असते, अलीकडं पलीकडं दिसतो.
कारण पोऱ्याला सांगताना सांगितलं इकडे काय ही 1 रुपया घेऊन सुपारी घेऊन यायचा. तो बापाच्या तोंडाकडे बघतो 1 रुपयात सुपारी आत्ताच्या जगात. अरे बाबा तसं नाही, दुकानात जायचं आणि काय मागायचं, पूजेची सुपारी. घोळून घोळून मोकळं झालेलं असते, आतून पलीकडे दिसत असतं होल दिसतो होल. अहो म्हणले पुजारी म्हणते अहो ही सुपारी घ्या की चालवून देवाला चालते. म्हणजे जे जगाच्या बाजारात कुठं चालत नाही ते देवाला चालतं. मग देव म्हणला ठीक आहे म्हणले तुला चांगला मुलगा देतो, पण ते देताना म्हणले काळजाला 1 होल देतो. त्या काळजाला 1 होल देतो आणि डॉक्टरकडे पळतो. म्हणतो काय रेन, परत त्या देवाला सांगतो देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैराकार. देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैराकार. देवा तुझा माझा कार्य वैराकार, कार्य वैराकार. देवा तुझा माझा कार्य वैराकार, कार्य वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी. बळे बांधोनिया देशी काळाती, देशी काळाती. बळे बांधोनिया देशी काळाती, देशी काळाती. डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी. बळे बांधोनिया देशी काळाती, देशी काळाती. बळे बांधोनिया देशी काळाती, देशी काळाती. काय चुकीचं दिलं का हो? सुपारीला होल होतं म्हणून काळजाला दिलं. त्यानं काय वेगळं केलं का? पण त्याला देताना काय नाही, पण त्यानं दिलं तर डोंगरा एवढं दुःख वाटतं. म्हणून देताना चांगलं द्या. मग तो अवतार पण मान्य नाही. मग देवाने विचार केला की आपण ह्या जगात स्वतः मनुष्य योनीत येऊन मनुष्य रूपात येऊन वागून दाखवायचं, म्हणजे तर ह्यांना कळलं. मग त्यासाठी अवतार घेतला. उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास. ऋतू वसंतचा दिवस, ऋतु वसंतचा दिवस. चैत्र शुद्ध ही नवमी, चैत्र शुद्ध ही नवमी. आले सुरवर ते योमी, आले सुरवर ते योमी. माध्यानीचा तो दिनकर, माध्यानीचा तो दिनकर. वळभरी होई स्थिर, वरमारी होई सुर. कौसल्येला नाही भान, आले गर्भी नारायण. कौशल्येला नाही भान, आले पोटी नारायण. दशरथ राजाच्या वंशी माता कौसल्याच्या कुशी प्रभू रामचंद्रांच्या रूपात भगवान महाविष्णूने अवतार घेतला महाराज. त्याचीच आपण चैत्र महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत पारायण करून रामनवमी उत्सव साजरा करतो. आणि मंडपवाल्यांना सांगतो की दादा रे आज काढू नकोस, असू दे, एक 5-6 दिवस असू दे. त्यावेळेस किती गॅप असेल मला माहित नाही, पण आत्ताच्या जगात फक्त 6 दिवसाचा गॅप असतो. नवमीचा उत्सव साजरा केला की 6व्या दिवशी लगेच पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला,
छेडिला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी ज्या ज्या वेळेस या कथेचा वापर कराल त्या त्यावेळेस माझी उपस्थिती गरजेचे आहे, वचन दिलेलं आहे. म्हणून महारुद्राने मारुती रायाच्या रूपात अवतार घेतला. महाराज भगवान महाविष्णूने प्रभू रामचंद्रांच्या रूपात अवतार घेतला. आणि या अवतारात येऊन काय केलं महाराज? एखाद्याला जर आपण विचारलं की महाराज प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, काय केलं, कशासाठी आले होते, तर म्हणले रावणाला मारायला आले होते. जणू काय रावणाने ह्यांचाच बांध फोडलाय. सहजासहजी म्हणून जातो माणूस. ज्यांचं आज आपण या ठिकाणी ज्यांचं आपण सोहळ्यासाठी जमलेलो आहे, अहो त्या महाराजांनी कधी रावणाला नावं ठेवलं नाही. त्यांनी एका ठिकाणी रावणाला सुद्धा सांगितलंय, थोर ते भाग्य रावणाचे, थोर ते भाग्य रावणाचे, ऐसा राजा नाही तुझा, 10 शिरे 20 भुजा. त्या रावणाचं सुद्धा गुणगान केलेलं आहे. साधा सुद्धा नव्हता, महापंडित रावण होता, ब्राह्मण कुळात होता. पण जरी राक्षसी वृत्ती होती, त्या वृत्तीला खलास करायचं होतं, त्या वृत्तीला मारायचं होतं, रावणाला नाही. रावणाची अशी इच्छा होती, मनीषा होती की पृथ्वी तलापासून स्वर्गापर्यंत शिड्या तयार करायच्या, म्हणजे सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या पायरीवरून त्या शिडीवरून स्वर्ग गाठू शकत होता. महाराज कसली इच्छा मोठी होती की दशग्रंथी ब्राह्मण होता महाराज. 18 पुराण 6 शास्त्र तोंडपाठ असणारा तो रावण. मग तो एवढा विद्वान असणारा रावण असले सीतेला उचलून ह्याची दुर्बुद्धी सुचेल का महाराज? नातं जर सांगितलं तर आपण येडं हो महाराज. हे कुठं जातं. आणि तेव्हापासून आत्ताच हे राजकारण चालू आहे. कुणी कुणाला मारायचं, कोण कुणासाठी आलं. आपण जर म्हणलं रावणानं सीतेला पळवलं, पण सीतेचं रावणाचं नातं काय माहित आहे का महाराज? कोण बाप आपल्या लेकीला पळवल का? रावण हा रामाचा सासरा. म्हणजे महाराज आज काहीतरी वेगळं नाही. रावण हा रामाचा सासरा आणि लक्ष्मणाचा येवाय. कुठं नाता? लक्ष्मणाचा येवाय. शेषाचा अवतार भगवान लक्ष्मण महाराज जे होते शेषाचे अवतार होते. आणि मेघनाथाची जी पत्नी होती ती शेषकन्या होती. त्यामुळं रावण हा लक्ष्मणाचा येवाय झाला. आणि रावणाच्या राज्यात ज्या वेळेस आता सुद्धा आपल्याला इथं गाडी फिरत असेल ग्रामपंचायतीची, कधीतरी फिरते ना गाडी, कचरा टाका घ्यायला येते, त्यावेळेस त्यातनं एक स्पीकर लावले असतं, सर्वांना सूचित करण्यात येते की आपण आपली राहिलेली घरपट्टी पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी, अशी नम्र विनंती ग्रामपंचायत येरफळे. तसं त्यावेळेस सुद्धा कर भरला जायचा. आणि जे ऋषी मुनी तपश्चर्या करत होते, आश्रमात होते, त्यांच्याकडून सुद्धा रावण कर गोळा करायचे. पण त्यांच्याकडे त्यावेळेस द्रव्य नव्हतं. मग त्यांनी काय केलं महाराज? आपल्या रक्ताचा एक एक थेंब गोळा करून मडक्यात घालून तो रावणाला कर म्हणून दिला. म्हणले हे काय आणले? रावणानं ते मडकं घेतलं महाराज. आणि त्यावेळेस भविष्यवाणी झाली होती की हेच मडकं तुझ्या नाशाचं कारण होईल. म्हणून त्याने ते भीतीनं ते मडकं घेतलं आणि जनकाच्या वावरात नेऊन पुरलं, जनकाच्या राज्यात. आणि ते शेतात काम करत असताना जनक राजाला ते मिळालं. म्हणून ती जानकी. आणि करावर अधिकार राजाचा असतो आणि तो कर कुणाचा? रावणाचा होता. म्हणून ती मुलगी कुणाची झाली? मग असल्या थोर माणसाला मारायला कोण येईल का? पण समजलं कुणाला? एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, हा सर्व काळ असाच घ्यायला समजलं नाही कुणाला. म्हणून परत दुसरा अवतार घ्यावा लागला. भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला महाराज महाविष्णूने. अवतार घेतल्या घेतल्या तोडाफोडी सुरुवात. जन्माला आला तर मामाच्या तुरुंगाची कुलप तोडली.
वासुदेवाच्या पाठीत बसून गोकुळात गेला. बालपणी खोड्या केल्या. खोड्या करत करत गवळणींची मडकी फोडली. परंतु इथं वचनाची आठवण आधी आहे. बळीराम दादाच्या रूपात महारुद्राने अवतार घेतलेला आहे. इथं वचनाची पूर्ती झाली. परंतु ह्या अवतारात काय केलं? ह्या अवतारात भरपूर काय केलं की जे अजूनपर्यंत चालू आहे, ज्याला कृष्ण नीती, विधुर नीती आणि चाणक्य नीती म्हणतात, ती ह्या नीतीवरच आताचं राजकारण सगळं चालू आहे महाराज. मग ह्या ह्याच्यात येऊन काय केलं? काय करावं महाराज? एका बाजूला कौरवांचं सैन्य, एका बाजूला पांडवांचं सैन्य, मधोमध सारथी होऊन रथ घेऊन मध्ये उभा केलाय महाराज. ह्या प्रसंगाचा एका ठिकाणी चांगलं वर्णन केले. आता आपल्याला बघायला मिळत नाही. बरेच वेळा मी बोललेलो आहे की पूर्वी कलगीतुरा असायचा आणि कलगीतुरामध्ये सवाल जवाब असायचे आणि ते सुद्धा अभ्यासक होते महाराज. प्रश्न टाकला 5 शेपट्या 6 अंकुरे 22 होते पाय. 5 शेपट्या 6 अंकुरे 22 होते पाय. रणांगणावर उभी राहिली सप्तशिरांची गाय. त्या गायीचे दूध न सरले युगे संपली 2. मग ती दूध कुठलं आणि ती गाय कुठली आहे? उत्तर देताना पण लेचीपेची नव्हते महाराज. उत्तर देणाराने सुद्धा अभ्यासक होते. उत्तर असं दिलं महाराज, कृष्ण सारथी रथी धनंजय ध्वजावरी हनुमान. कृष्ण सारथी रथी धनंजय ध्वजावरी हनुमान. घोडे रथाला 4 घोड्यांची 4 डोकी. कृष्णाचं 1 डोकं, अर्जुनाचं 1 डोकं आणि ध्वजावर मारुतीरायाचं 1 डोकं. सप्तशिरांची गाय. 5 शेपट्या म्हणजे 4 घोड्याच्या 4 आणि मारुतीरायाची 1. 6 अंकुरे 6 हात. त्या तिघांचे 6 हात, मारुतीरायाचे, कृष्णाचे आणि अर्जुनाचे. 22 होते पाय. घोड्यांचे 16 पाय आणि या तिघांचे 6 पाय. या गायीचे दूध न सरले युगे संपली 2. काय सांगितलं महाराज? रणांगणावर कृष्णाने अर्जुनाला युद्धाला तयार होत नव्हता. काय सांगितलं? 2च अक्षरी. ज्ञान होये मुडा अति मूर्ख त्या दगडा. 2च अक्षरी 18 अध्यायाची. किती जणांनी सांगितली? गाव हे धार्मिक आहे, मी ऐकून आहे. इतर मित्रांना भेटायला मी एकदा आलो होतो या गावात, पण सेवेसाठी पहिल्यांदाच आलो. पण तरीसुद्धा ऐकून आहे. आपला पाटण तालुका वारकरी संप्रदायाला बरीच मोठी देणगी आहे. माझे एक हवालदार मित्र होते, ते आत्ता नाही आहेत, पण त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाची आपल्या पाटण तालुका वारकरी संप्रदायाची मध्ये चांगलं योगदान होते. त्यांनी आडनाव परत बदललं, देशमुख केलं. शेटे महाराज म्हणून होते. त्यांचा मुलगा आता पोलीसमध्ये आहे. त्यामुळं मी पाहिलेलं आहे की आपलं गाव बऱ्यापैकी धार्मिक आहे आणि बऱ्याच ठिकाणी प्रमाणं देऊन त्यामुळं प्रमाणं पाठ झालेली आहेत. मग मला माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या की महाभारताच्या रणांगणावर जी गीता सांगितली ती किती जणांनी सांगितली आणि किती जणांनी ऐकली? पटापटा बोलायचं, आपल्याला वेळ कमी आहे. अजून मूळ अभंगाला हात नाही आहे. गीता सांगितली 2घांनी, ऐकली 3घांनी. कृष्णाने अर्जुनाला सांगितली, अर्जुनाने ऐकली आणि तेच दिव्य दृष्टीनं संजयनं ऐकली. संजयनं सांगितली आणि धृतराष्ट्रानं ऐकली. खेळ खलास, जंगल में मोर नाचा किसने देखा. कळालं कुणाला? संपला अवतार. गीता कळली आपल्याला. महाराज आले, व्यासपीठावर बसले आणि व्यासपीठ चालकाने पोते उघडले. पुढं बसले होते वाचक सगळे आणि यांनी केली सुरुवात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. समजलं का? नाही समजलं. काय तुम्हाला सांगून उपयोग आहे? या उद्या. दुसऱ्या दिवशी आले परत तोच. समजलं का? नाही समजलं.
काय सांगून उपयोग आहे झाकलं. तिसऱ्या दिवशी म्हणले हे व्यासपीठ चालक आपण म्हणले पारायणात ठरवलं फुकट पैसे द्यायचं होय. समजलं का म्हणले नाही समजलं की बंद करतो म्हणले समजून सांगायला नको का. दुसऱ्या दिवशी पोरं होती म्हणली आपण असं करायचं निम्म्याने सांगायचं समजलं निम्म्याने सांगायचं नाही समजलं. त्यांनी वाचलं म्हणले समजलं का इकडे तू नाही समजलं समजलं ठीक आहे. ज्यांना समजले त्यांनी ज्यांना समजलं नाही त्यांना समजून सांगा. विठ्ठल विठ्ठल हो महाराज हे समजले नाही गीता काही जणांनी. आता मी सुद्धा त्याच कुळीत आहे म्हणा ब्राह्मण कुळातच आहे. ज्या काही ब्राह्मणांना समजली त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याचं भांडवल करून ठेवलं. बाकी काय नाही पोट भरायची विद्या झाली महाराज. इतर कुणाला समजली नाही. मग त्या जगावर कल्याण होण्यासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेतला. पण पहिल्यांदा महारुद्राने अवतार घेतला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार हा महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. वचनाप्रमाणे महारुद्राने निवृत्तीनाथ महाराज जे स्वतः ज्येष्ठ बंधू आणि गुरुस्थानी असणारे अवतार घेतला महाराज. आणि भगवान महाविष्णूने माऊलींचा अवतार घेतला ज्ञानेश्वरांचा अवतार घेतला. काय केलं महाराज ती 2 अक्षरी 18 अध्यायाची गीता आपल्या सगळ्यांच्या समोर सार्थ करून मराठी शुद्ध भाषेत समजेल अशा रूपात ज्ञानेश्वरीच्या रूपात दिली. महाराज कोण म्हणतं का ज्ञानेश्वरी वाचून संपवली. पारायणात शेवटच्या दिवशी 5 ओळ्या किंवा 5 पानं आपण ठेवलेली असतात. व्यासपीठ चालक म्हणतात हा संपलं का हां करा बंद केलं परत उघडा आणि परत सर्व सुरुवात करतात. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय जे म्हणजे संपली का महाराज. जे एवढी वर्ष झाली 700 वर्ष तरी अजून संपली नाही. मग एवढे मोठे उपकार आहे म्हणून दुसरे चरण संतांची विठ्ठल 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 हो भगवान महाविष्णूला महाराज 10 अवतार घ्यावे लागले. ह्या जगाच्या कल्याणासाठी 10 अवतार घ्यावे लागले. मग आपण म्हणतो ना बाप तो बाप और बाप सवाई बेटा की ज्यांचं काम पूर्ण केलं 300 वर्षानंतर. माऊलींना जाऊन 700 वर्ष झाली पण 350 वर्षानंतर जे आले त्यांनी ह्याने 10 घेतले मग ह्याने 5 तर घेतले पाहिजेत ना. म्हणून आज सेवेसाठी जे घेतलेला अभंग आहे सेवेसाठी त्याने विष्णू माऊलीने 10 अवतार घेतले मग आपण 5 तर घ्या. हे पंचम अवतारी आपले संत तुकोबा महाराज यांचे आज आपण बीज इथे साजरे करीत आहोत. महाराज सांगतात एकनाथ महाराज पहिल्या चरण तुकाराम 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 तुकाराम
कसे होते तुकाराम महाराज. मी फळावरचा कीर्तनकार नाही. मुद्दा पहिल्यांदा क्लिअर करत जायचं आहे. कधीही फळावर शिकायसाठी गेलेलो नाही. जे आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी आहेत यांच्या मुखातून जे मार्गदर्शन झालं तीच सेवा करण्याची आवड म्हणून जे आपण सांगितलं तेच मी पुढं सांगतो महाराज. आणि सगळ्यात सोपं. आता एक फार चांगलं झालं की महाराजांनी सांगितलं. परवा आमची पाटणमध्ये भेट झाली. महाराज म्हणले असे असे बीजेचा कार्यक्रम आहे तर आपली सेवा मिळेल का. म्हणलं सेवेसाठी कधीही हजर आहे. आणि आत्ता एक चालू युग जो आहे कॉम्प्युटर युग, त्यात एक चांगला फायदा झालेला आहे महाराज की मी आधी सांगितले की आम्ही कीर्तनकार फळावरचे नाही आहे. पुढचं काय प्रसंग आहे त्याचे आता यूट्यूबवर आपल्याला सगळं पाहायला मिळतं. आणि त्याचा अभ्यास 1-2 दिवस करायचा आणि सेवा करायची महाराज. पण त्यालासुद्धा कॉपी पेस्टलासुद्धा टकोरं पाहिजे. पण यात इतकी छान माहिती मिळाली महाराज की अंगावर आपल्या अजून पावशीर मांस चढलं. की इतकी बेस्ट माहिती अशी मिळाली की आपल्या सर्वांना सुद्धा त्याचा गर्व झाला पाहिजे की कसे होते तुकाराम महाराज. तुकाराम महाराज होते कुठले हे मला 2 दिवसापूर्वी कळालं. गुरुवर्य दत्तात्रय महाराज धुमाळ यांची कीर्तन सेवा यूट्यूबवर पाहिली आणि त्यात जी माहिती मिळाली महाराज ती मुद्दाम लिहून घेतली आणि आपल्यासमोर सांगतो की तुकाराम महाराज कुठले होते हे ऐकल्यानंतर आपल्या अंगावर सुद्धा पावशेर मांस चढलं पाहिजे की गर्व आहे. पवित्र तो देश पावन ते कुळ की आपल्याला अभिमान पाहिजे महाराज की तुकाराम महाराज मूळचे कुठले आहेत तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पायथ्याखाली जावली खोऱ्यातील तुकाराम महाराजांचं गाव आहे महाराज. ते असंच आहे ना. आता समजा कोण वसंतगडला राहायला असेल आणि पाटणला गेला तर तिथला आडनाव काय आहे हे बघायचं नाही. मस्त तिथला आडनाव त्याचं देसाई असेल त्याचं पाटील असेल. पण पाटणला गेल्यावर काय म्हणतात या गडकरी आडनावावर काय नाही महाराज. आता मस्त आमचं मूळ आडनाव जोशी आहे पण आमचं गाव खटाव म्हणून आम्हाला काय म्हणते या खटावकर महाराज. जिथं राहील तिथं गावावरनं आडनाव व्हायची काय अपभ्रम व्हायचे. आता मग इतकं सुंदर नाव आहे आपल्या गावाचं. शेजारी आपलं जे गाव आहे त्याचं जर इतिहासात बघितलं तर नाव काय आहे महाराज कराहाटक. गावाचं नाव कराहाटक. पण बोलता त्याचा अपभ्रम झाला. कुठं निघालाय कराडला निघाले. तसं नावात अपभ्रम होतो आणि अभिमान वाटतो की तुकाराम महाराज आपल्या सातारा जिल्ह्यातील आहेत पण वास्तव्य तिकडं झालं महाराज. आता प्रश्न असा निर्माण पडतो की मग महाराजांचं पूर्ण नाव काय. तर 5-6 ठिकाणी बघितल्यानंतर 2-3 आडनावं मिळाली. एका ठिकाणी मिळालं तुकाराम बोलोबा आंबिले. आता मी सांगितलं का नाही की आपण ज्या गावचं राहणार असतो त्या गावावरून नाव पडतं. नाहीतर आपल्यात एक जमात आहे. आपल्यात एक जमात अशी आहे महाराज की त्यांच्यात मूल जन्मलं. त्यांच्यात एखादी मूल जन्मलं आणि तिथं जर एखादी खुरप पडलं असेल तर पोराचं नाव काय खुरप्या. साहेब आलेला असते पकडायला आणि इकडं बाळंतीण झाले पोराचं नाव काय ठेवायचं पिस्तुलिया. असं परकीची जमात आहे त्यांच्यात ही नावं असतात. मग तसं नाव कशानं पडलं महाराज तुकोबा बोलोबा आंबिले. मग आम्हाला त्याचा उलगडा असा झाला की आंबिले आडनाव कशानं पडलं असेल. तर त्यावेळेसचे एक शास्त्री बुवा होते ते असेच कीर्तन करायचे. आणि कुठं कीर्तन करायचे महाराज तळेगाव दाभाडेजवळ एक मंदिर आहे विठ्ठल मंदिर. आणि त्या विठ्ठल मंदिराची एक आख्यायिका अशी आहे की आपण इतर महाराष्ट्रात कुठल्याही मंदिरात गेला तर विठ्ठल रुक्माई 2च मूर्त्या असतात.
परंतु तळेगाव दाभाड्याजवळ जी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये 3 मूर्त्या आहेत. आपण म्हणताना म्हणतो की पण मूर्त्या दिसते 2च, पण तळेगाव दाभाड्यामध्ये 3 आहे. का 3 आहेत तर आपण म्हणतो ना कुठेतरी अभंगात म्हणलेलं, राई रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. राही आणि रुक्माई दोन्ही बाजूला आहेत, मध्ये विठ्ठल आहेत. आणि त्या मंदिरात हे महाराज कीर्तन करायचे, भजन करायचे, पण कोण यायचंच नाही, कमीच यायचे. कारण एवढा सोपा नाही महाराज हा मार्ग एवढा सोपा नाही. ज्याला ह्याचा नाद लागला तो 2 किलोमीटर चालत जातो, पण शक्यतो ह्यो नाद लवकर लागत नाही. फक्त याला नावं ठेवणारीच असतात. पेटी मास्तरने पेटी खांद्यावर घ्यायची, तबलवाल्याने तबलं घ्यायचं आणि निघालं. पारापासून जरा निघालं तर पाराव बघा आपली कशी स्तुती होती. हे बुवा कुणीकडे भजनाला बघा म्हणले, ही निघाली भजनाला. आणि आपण जर 8 वाजता निघालेलं असतं रात्री कुठे खालच्या आळीला बघा निघाली भजनाला म्हणले. आता बघा ही बघा रातभर जाणार, कब्बर चहासाठी आणि टीजभर साखरेसाठी रातसार बांबालणार. कोण सरळ बोलत नाही, पण जर लागला नाद की लागला. नाद एवढा बेकार. मग महाराज कोण यायचं नाही. मग ह्यासाठी काहीतरी आमिष दाखवलं पाहिजे. जोशी महाराजांनी काय केलं की त्यावेळेस साखर महाग असायची, पण तरी सुद्धा जो कीर्तन ऐकायला येईल, जो भजन ऐकायला येईल त्याला वाटी वाटी साखर द्यायची. मग कुठं निघालाय कीर्तनाला? कुठं? साखरेकडं. महाराजाचं नाव लवकर आठवायचं. कुठं? साखरेकडं. त्याचा परिणाम असा झाला महाराज की त्यांचं आडनाव जोशी होतं ती कोण घेईनाच. कुठं? साखरे महाराज. तेव्हापासून त्यांचं नाव बदललं साखरे महाराज. तसं आपल्या तुकाराम महाराजांच्या काळात पण तसंच झालं की महाराज कीर्तनाला येईल त्याला घुगऱ्या आंबिले दिली जायची. तेव्हापासून महाराजांचं आडनाव आंबिले. मग महाराजांचं मूळ आडनाव काय होतं महाराज? हा पहिला जो आपला आहे तो आर्य समाज असायचा. ज्यावेळेस आपण म्हणतो ना महाराज जावली खोऱ्यात आत्ताचे नव्हते, त्यांच्या 8-10 पिढ्या झाल्या तिकडे गेल्या असतील. विश्वंभर बाबा तिकडे गेलेले आहेत. विश्वंभर बाबांच्या पोटी विठोजीच्या पोटी पदाजीचे शंकरचं कन्हैयाचे बोलोबा. एवढ्या पिढ्या तिकडं महाराज. आणि बोलोबाला 3 मुलं, सावजी, तुकाराम आणि कान्होबा. एवढं असताना महाराज जर तिकडे गेले तर त्यावेळेस आंबिले वाटायचे, म्हणून त्यांचं आडनाव आंबिले. पण यांचं मूळ आडनाव काय महाराज? हा आपला पहिला आर्य प्रदेश होता. आणि पूर्वीचे आडनाव जर आपण बघितली तर चंद्रगुप्त मौर्य. आणि मौर्यचं अभिभ्रम होत काय झालं महाराज? मौर्य. म्हणून आता आपण काय म्हणतो? महाराजांचं आडनाव मौर्य आहे. हे इतिहास काढल्यानंतर कळलं महाराज. पण म्हणले संत तुकाराम महाराज गरीब महाराज, कुणाला काय बोलायचं? गरीब महाराज. आव सोडा गरीब. माझ्या तुकोबाचं महाराज त्या काळात 1530 साली 1530 या वेळेस देहू शहरात, देहू गावात महाराजांचे 3 वाडे होते. शाहूजी महाराजांचं लक्ष नव्हतं संसारात त्याच्यात. म्हणून तुकाराम महाराजांनी वडिलांचे व्यापारी, किराणाचं दुकान होतं मोठं, स्वतः व्यापारी होते महाराज. व्यापारी तुकाराम महाराजांनी सांभाळली. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे महाजनकी होती. महाजनकी. आता एखाद्याला विचारलं महाजनकी काय माहित नाही. परंतु ज्या वेळेस आपण दुकानात जातो आणि तिथं वजन काटे जे मापायचे असतात त्याचं निरीक्षण करायचं काम महाराजांचं होतं. विठ्ठल हो. आणि जी वेळ आता आपल्यावर आली ना 3 वर्षापूर्वी जरा जरी खोकला तर म्हणा तिकडं 6 फुटावर थांबायचं. तशी वेळ त्यावेळेस आली होती. आता आपण त्याला म्हणतो कोरोना, पण त्यावेळेस पटकीची साथ यायची महाराज. दुष्काळ यायचा. आणि अशा दुष्काळात महाराज
तुकाराम महाराजांनी बघितलं, स्वतः भोगलं, घरातली दोघं तिघं गेली. काय खरं नाही म्हणले. राम नाही, आपल्या इस्टेटीचे 2 वाटे केले. इस्टेटीचे 2 वाटे केले महाराज. एक कानोबाला दिला उदर भरण्यासाठी आणि आपल्या स्वतःचा जो वाटा होता तो गरगरिबात वाटून टाकला. जे सावकारकीच्या वया होत्या त्याच्या इंद्रायीने सोडून दिल्या महाराज आणि सरळ तिथनं निघाले की भंडारा डोंगर गाठला. आणि भंडारा डोंगरात काय केलं महाराज? पंचाक्षरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ज्या ज्या वेळेस कीर्तन मंडपात त्या पांडुरंगाचं नामस्मरण गजर होईल त्या वेळेस आपण सर्वांनी मुखाने टाळे आणि हाताने नाम झालं पाहिजे. किती जणांना जमणार? जरा हात वर करा बघू. शाबास. कीर्तनात नरा जागा. म्हणजे पुढं काय महाराज सांगतात ते ऐकायचंच नाही. आपलं हात वर, मुद्दा उठायच्या आत हात वर. नेता गावात आलं तर नहारा नेत्याला सांगायचं, मेहरबान आमच्या गावाला 2 डोंगर 2 नद्या मंजूर झाल्या पाहिजेत. हात वर मंजूर. काय सांगितलं मी? विचारलं काय की मुखाने टाळे हाताने नाम किती जणांना जमणार? निम्म्याच्या वर हात वर. अहो जमणारच नाही. हाताने टाळे आणि मुखाने नाम झालं पाहिजे. त्यासाठी तुकाराम महाराज भंडारे वगैरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. मी बघितले माग टाळी वाजली नाही, नुसतीच हाती. एवढं घोर पाप आहे, लय मोठं पाप आहे. टाळी चोरणं म्हणजे फार मोठं पाप आहे. टाळी चोरायचा परिणाम काय होतो तुम्हाला सांगतो. महाभारत किती जणांनी बघितले? हात वर करा बघू. किती जणांनी बघितले? सगळ्यांनी बघितले पण सांगत नाहीत. 15 वर्षापूर्वी टीव्हीवर नव्हतं का? तर महाभारतात एक प्रसंग होता महाराज. हस्तिनापुरामध्ये क्रीडा खेळण्याचा डाव चालू होता, नृत्य क्रीडा. आणि त्यामध्ये दुर्दैवाने आपली सर्व संपत्ती पांडव हारले होते आणि शेवटचा डाव लावला होता. काय डाव होता शेवटचा? द्रौपदीला डावावर लावली आणि त्यावेळी शकुनी मामानं सांगितलं की हा डाव जर तुम्ही जिंकला तर आहे तेवढी संपत्ती सगळी तुमची तुम्हाला परत, आणि हारला तर द्रौपदी आमची. महाराज दुर्दैवाने तोही डाव हारला आणि तो डाव हारल्यानंतर दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातला. तर त्यावेळेस द्रौपदी आपलं अंग चोरून घेत होती. अंग चोरून दोन्ही हाताने अंग दाबून धरले आणि अंग चोरून आणि हाक मारत होती. कोठे गुंतनाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतनाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतनाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतनाशी द्वारकेच्या राया. जळका सखया लाविलाशी, जळका सखया लाविलाशी, दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले, दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले. प्रसंग चालला होता हस्तिनापुरात आणि हाक कुठं मारले? कोठे गुंतलाशी
आत्ता काय त्यावेळेस आत्तासारखं मोबाईल होते का? हॅलो कुठं आहे, ये लवकर. नव्हते ना. तेव्हाच हाक मारली जायची. पण हाक मारणाराची सुद्धा ताकद तेवढी पाहिजे होती, कुवत तेवढी पाहिजे होती. अहो हाका मारणारी सुद्धा ही होती, त्यांची म्हणती होती तशी. हाक मारली, कुणी मारली हाक? माझ्या जनाबाईने मारली हाक. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. कधी पण हाक मारायची नव्हती. ज्या वेळेस गरज असेल, खरंच गरज असेल, त्याच वेळेस हाक मारली जायची. नाहीतर आता नुसता मिस कॉल, काय नाही, सर्च केला, नंबर चुकला होता. त्यावेळेस नंबर चुकल नव्हते. त्यावेळेस लागलं तरच हाक मारायची, गरज असेल तरच हाक मारायची. आणि कशी हाक मारायची तो अधिकार त्यांचा होता, आपला अधिकार नाही. कशी हाक मारली जनाबाईने? अरे विठ्या मूळ मायेच्या कारठ्या, तुझं गेलं तुला बघून काय रड. आता मारा बघू हाक, मित्राला मारा अशी हाक. तो घेऊन येईल 6 नंबरची पायातली. काय म्हणतो रे, मला घालवतेस वे आधी. पण तेवढा अधिकार होता. त्या अधिकारवाणीने हाक मारली. कोठे गुंतवलाशी द्वारकेच्या राया. पण कुठपर्यंत? जोपर्यंत अहंग चोरून घेत होती तोपर्यंत आला नाही. मगाशी मी विचारलं महाभारत किती जणांनी पाहिलं, तरी कोण काय बोललं नाही. असं नसतं, महाराजांनी विचारल्यानंतर बोलायचं असतं. तुमच्या गावात मी सेवा करण्यासाठी पाहुणा म्हणून आलोय, पाहुण्याला नाराज करायचं नसतं. हा, विचारल्यानंतर सांगायचं असतं. सांगा बघू पिंजरा पिक्चर किती जणांनी बघितलाय? बया सगळ्यांनीच बघितलंय, पण सांगायचं कसं उगीच महाराज माणसात कशाला बोलायचं आहे. मला बाकीचं काही विचारायचं नाही. पिंजरा चित्रपटामध्ये शेवटची एक गवळण आहे आणि ती गवळण सगळ्यांना माहित आहे. पण त्या गवळणीला शेवटचं चरण आहे. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले. आज्ञाने जणू परमात्म्याला, आज्ञाने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी दे रे काना चोळी. महाराज जोपर्यंत अंग चोरून घेत होती तोपर्यंत आला नाही. आणि तिनं सगळं त्याच्यावर सोडून दिलं आणि हाक मारली, कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. त्या मागच्या 10-15 वर्षापूर्वी टीव्हीवर रामायण होतं. त्यावेळेस मफतलाल कंपनीनं अख्खी कंपनी लावली होती, पण द्रौपदीच्या अंगावरची काय साडी उतरून दिली नाही. मग ज्या ज्या वेळेस आपण कीर्तन मंडपात बसलेला असाल, ज्या ज्या वेळेस त्याचं नामस्मरण होईल, त्याचा गजर होईल, त्यावेळेस तुम्ही फक्त एकच काम करा, ते द्रौपदी आठवा. जोपर्यंत तुम्ही चोरून टाळी वाजवणार तो येणार नाही. दोन्ही हात मोकळे करून जर टाळी वाजवली तर तो अवश्य येईल. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हो, तुकोबांचा नित्य नियम झाला. महाराज भंडारा डोंगरावर जायचं आणि त्या पांडुरंगाचं नामस्मरण करायचं आणि जे आपल्या मनाला सुचेल. कोणी पांडित्य नाही, कोण शिकवायला नाही, पण जे मनाला येईल. उगीच कुणाच्याही मनात काय येणार नाही. मगाशी मी सांगताना सांगितलं, साधे सुधे नाहीत, पंचम अवतार आहेत. पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा आहे, दुसरा अवतार महाभारतातल्या अंगदाचा आहे, तिसरा अवतार उद्धवाचा आहे, चौथा नामदेवाचा आहे. आणि नामदेवाच्या नंतर 300 वर्षानंतर महाराज पुन्हा देहूत आलेत. म्हणजे साधा सुद्धा अवतार आहे का? मनाला काही पण सुचणार नाही. जगाच्या कल्याणासाठी जे सुचेल त्याचं अभंग रूपात तयार करणे, महाराज हेच काम डोंगरावर चाललं होतं. आणि ते जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. महाराजांनी हेच केलं. मग त्याचं काय व्हायला लागलं महाराज? गर्दी जमायला लागली, प्रचिती व्हायला लागली. पण कसं असते, काय काय ठिकाणी एका गावात 2 बुवा चालत नाहीत. एक असेल तर गाव पुढं येतो, 2 असेल तर चालत नाही. बरोबर आहे ना? एका म्यानीत 2 तलवारी राहू शकत नाही. राहतात की महाराज, म्यान मोठी असल्यावर, पण नाही चालत ना.
तो अतिशा नाही काय बी सांगते. मग शहाणा ठेवायचंच नाही असं म्हणून जर गर्दी व्हायला लागली महाराज. पण त्यावेळेस होतं ना दुसरी म्यान, दुसरी तलवार मंबाजी बुवा. मंबाजी बुवांना ती कमी व्हायला लागलं. इकडं मंबाजीची गर्दी कमी झाली आणि महाराजांची भंडारा डोंगरावर गर्दी वाढायला लागली. महाराज आता काय करायचं. मग मंबाजी बुवांनी त्यावेळेस काय केलं, न्यायाधीश असणारे वाघोली गावचे रामेश्वर भट्ट ते त्यावेळेस न्यायाधीशांचं काम करायचे महाराज. त्यांची भेट घेतली ना, त्यांना पत्र पाठवलं की हा तुकाराम काहीतरी रचतो, माणसं भुलवतो आणि धर्माची चेष्टा करतो. असं तक्रारी वजा पत्र रामेश्वर भट्टांच्याकडे पाठवलं. त्यांनी सुद्धा ते उघडून बघितलं. जास्त काय वेळ दिला नाही, म्हणले त्याला गावातून हाकला. तुकारामाला गावातून हाकला म्हणून ऑर्डर दिली सरळ महाराज. मंबाजी बुवानी तेच पत्र घेतलं, आले म्हणले हे रामेश्वर भट्ट शास्त्रींचा आदेश आहे. तुकाराम महाराज म्हणले माझी काय चुकीच नाही तर मी का गावातनं जाऊ. जाब विचारण्यासाठी भंडाऱ्यावरून चालत वाघोलीला गेले. म्हणजे महाराज माझी चुकी सांगा काय झाले. म्हणले तू काहीतरी अभंग रचतोस म्हणे. हे तुला कोणी करायला सांगितलं. म्हणले जर गावात राहायचं असेल एकतर गावात तू तरी राहशील नाही तर तुझा अभंग राहतील. मग म्हणले महाराज याचं काय करू. इंद्रायणीच्या डोहात सोड. महाराज ठीक आहे आता वाडवडिलांचा न्यायाधीशांचा आदेश आहे. घेतल्या वया घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहात गेल्या. डोहात गेल्या वह्या सोडल्या. वह्या काय बुडायला तयार नाहीत. वह्या बुडायला तयार नाहीत. पुन्हा आले वाघोलीला. म्हणले महाराज वह्या बुडत नाहीत. त्याला म्हणायचं खाजवून खरूच. काय गरज होती काही विचारायला. नाही बुडत तर घेऊन यायचं. चांगलं गेलेत वह्या बुडत नाही. दगड बांध. काय सांगितलं. दगड बांध आणि सोड. महाराज मनाचा पहिला दगड बांधला काळजावर, दुसरा दगड बांधला गाथेला आणि सोडल्या. गाथा दगडाला बांधून सोडली महाराज आणि तिथंच अनुष्ठानाला बसले. महाराजांनी पहिलं अनुष्ठान केलं असेल 15 दिवसाचं, ज्यावेळेस घरदार सोडलं भंडारा देवळावर. आणि दुसरं अनुष्ठान केलं गाथा सोडल्यानंतर. गाथा सोडल्यावर 13 दिवस तिथंच. चमत्कार व्हावा महाराज. राघवे सागरात जड पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग कशा तरल्या महाराज. 13व्या दिवशी अहो जे पहिले जे त्यांच्या आधीचे अवतार झाले प्रभू रामचंद्रांचा, त्यांनी काय केलं महाराज दगड तारली. पण तिथं वरदान होतं नल आणि नीलला. नल आणि नीलला वरदान होतं. आणि मारुतीरायांनी एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म लिहिल्यानंतर ते दगड तरू लागली आणि त्याचा रामसेतू झाला महाराज. दगड तरली पण रामप्रभू असं तर चेला किती मोठा असेल त्यांच्या पुढे एक काकण. नुसती दगड नाहीत तर दगडा सहित वया पाण्यावर आयशा तारिल्या जैशा लहाया. आंघोळ करताना जसं आपण लहाया गोळा करून घ्याव्या आणि खाव्यात अशा लहायासारख्या तरू लागल्या आणि इंद्रायणी प्रगट झाली. म्हणले महाराज धन्य झाले. म्हणले ही वया तुमच्या तुम्हाला परत घ्या. तर मग म्हणले एवढे दिवस का लावले. म्हणले महाराज तुम्ही हे सर्व तयार केलं आणि जगाला ज्ञान वाटलं, मग मला का वाटू नये म्हणून मी 13 दिवस त्याचं पारायण केलं महाराज. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. त्या इंद्रायणीला सुद्धा वाटलं की महाराजांच्या गाथेचं पारायण आपण करावं. तर पहिलं पारायण कुणी केलं असेल महाराज गाथेचं, तर इंद्रायणीने आज केलं आणि दिलं. म्हणले मी पावन झाले. ज्ञान होय होय मुढा. नुसतं माणसांना पावन नाही
त्यांचे उपदेश पण तसे असायचे महाराज. बोलायचं असतं माणसाला पण उपदेश द्यायचे जनावराला. बरोबर आहे ना. पण त्यांचं बोलणं त्यावेळेस गोड वाटत होतं, पण ज्यांना वाईट वाटत होतं त्यांना वाईट वाटत. त्याला काय करायचं. अहो त्यांच्या ह्या सगळ्या प्रचिती ऐकून आणि ही आत्ता जी आपण इथं उभा आहे का नाही, हे कोणाच्या नशिबानं चालू आहे महाराज, कोणाच्या आशीर्वादानं चालू आहे ना. हे जमलं नसतं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळतं का. पण एकच आशीर्वाद आहे की त्यांच्यामुळे आज आपण कीर्तन ऐकतो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय. शिवाजी महाराजांच्यामुळे महाराज आज आपण कीर्तन ऐकतो. अगर नाही होता शिवा तो आज सबकी सुनता होता. मग त्यांची एवढी मोठी कृपा आहे की त्यांच्यामुळे आज आपण हे कीर्तन सेवा ही ऐकतोय महाराज. आणि ती प्रचिती ऐकून महाराजांनी नजराना पाठवला. तुकाराम महाराजांना नजराना पाठवला. त्यावेळेस सांगितलं सोने नाणे आम्हा मूर्ती के प्रमाण, माती समान आहे म्हणते. ह्याचं काय आहे. मग काय केलं पाहिजे. काय नाही म्हणले, बाकी काय नाही. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. दिवसरात्र तोच उद्योग, तोच मनात कुठंही गेलं तरी. एकदा महाराज प्रातविधीला गेले. प्रातविधीला जाताना सुद्धा बसल्यानंतर सुद्धा चालू होतं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणले अरे काय तू क्या, तुला काय कळतंय का. म्हणले काय झालं. म्हणले हगाय बसताना सुद्धा रामकृष्ण हरी. म्हणले काय करू. म्हणले माझी मज अनावर झाली वाचा, छंद या नामाचा, माझं मलाच काय कळत नाही म्हणले. आणि एवढं ऐकून महाराज रामेश्वर भट्ट एकदा नागेश्वराच्या दर्शनाला निघाले होते. आणि जाता जाता अनगड बुवाची मशीद लागली तिथं, अनगड बाबाची. बघितलं तिथं 2 कुंड होते. एक होतं अल्लाच्या आंघोळीचं पाणी आणि दुसरं त्या अनगड फकीराची कुंड होतं. आणि एवढं तावत होतं रामेश्वर शास्त्रीने त्यात उडी मारली की ह्याला कळलं की कोई तो आया है और अपने बावडी में कूदा है, एक बम्मन उधर स्नान कर रहे. आणि त्यांची पण प्रचिती अधिकार मोठा होता महाराज. शाप दिला म्हणले ऐसेच पडे रो पाणी. शास्त्रीजींना शाप दिला महाराज, पाणी मी ऐसेच पडो. त्यांनी उठलं बघ्या, मग जसं बाहेर आले पाण्यातनं बाहेर आले की लाय व्हायचे. जसं अंगावर नागिन उठल्यानंतर कसं खाज होतं तसं पाण्यातनं बाहेर आले की खाज सुटायची आणि पाण्यात गेलं की बरं वाटायचं. म्हणले आता करायचं काय, खायचं प्यायचं कसं म्हणले पाण्यात. मग शिष्याला सांगितलं की तू पाण्याची धार लाव शिरावर. आणि पाण्याची धार डोक्यावर लावत महाराज आळंदी गाठली. आणि माऊलींच्या समाधीपाशी गेल्यानंतर सांगितलं महाराज म्हणले हे काय झाले बघा, हे काय झाले म्हणले. माऊली म्हणले माझं कोर्ट बंद झाले, इथून जवळच म्हणले देहूला जा. आपण जायचं कसं. सांगितलं देहूला जा, आपण जायचं कसं. त्याला तर आपण एवढं बोलले, त्याला शिक्षा आपण केली, त्याच्याकडे कसं जायचं. पण तरी सुद्धा किती डॉक्टर खराब असला तरी गुण येतोय हो, जावं पाहिजे म्हणून जायचा निश्चय केला. आणि तुकाराम महाराजांना कळालं की शास्त्री बुवा आपल्याकडे येते आणि माऊलीने पाठवले. तुकाराम महाराज तिथंच म्हणले काय ज्ञानेश्वराऊने पाठविले का धरणे, पाठविले का धरणे, पाठविले का धरणे. काय ज्ञानेश्वराऊने पाठविले का धरणे, पाठविले का धरणे, पाठविले का धरणे. जगाची माऊली जिला आईच्या स्वरूपात दिलेले आहे महाराज, त्यांनी माझ्याकडे का पाठवलं. बरोबर आहे, संत एक असे आहेत की आपलं काम झाल्यानंतर थांबत नाही. मग महाराज
आल्यानंतर समक्ष गाठ भेट नाही, एक अभंग पाठवला. अभंग म्हणले शास्त्री हे वाचा, शास्त्री हे वाचा, जरा आराम पडेल. शास्त्रीनी तो नुसता अभंग वाचला तर खरोच खाज खुजली सगळी गायब झाली महाराज, नुसती वाचल्यामुळे. असा हा तुकाराम महाराजाचा अनुभव. तर महाराज एवढं करत असताना आपण म्हणलं ना, संतांचं काम ह्या भूमीवर झाल्यानंतर ते धरणीला भार म्हणून कधी थांबत नाहीत. त्यांना वेद लागलेले असतात. झालंय आपलं. माऊलींना सुद्धा वेद लागले. किती वर्ष आधी वेद लागले महाराज? 6 वर्ष आधी माऊलींना वेद लागले होते, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. आताच सारखं नाही, वाजले की 12 मला जाऊ द्या. त्यावेळेस ते सांगत होते माझं संपलंय, मला जाऊ द्या. परमपिता पांडुरंगाला परवानगी मागितली, निवृत्तीनाथ महाराजांना परवानगी मागितली की दादा मला जाऊ द्या, माझं काम झाले. म्हणले माझ्यासाठी 2 वर्ष थांबायचं. आदेशावरनं 2 वर्ष थांबले. पुन्हा 20व्या वर्षी म्हणले मला जाऊ द्या. तेव्हा सोपान काकासाठी 2 वर्ष थांबले. नंतर मुक्ताबाईंच्या हट्टासाठी 2 वर्ष थांबले. अशी त्यांची महंती होती की नुसत्या सांगण्यावरून आपण थांबत होते, पण काम झालं होतं. पण त्यावेळेस ते बोनस आयुष्य असतं महाराज, बोनस आयुष्य स्वतःचं नसतं. म्हणून ज्या वेळेस माऊलींनी 16व्या वर्षापूर्वी जे अभंग रचले त्या अभंगाला त्यांनी चरण दिलं, ज्ञानदेव म्हणे. पण 6 वर्षात जेवढे अभंग रचले त्याला कधीही ज्ञानदेव म्हणे नाही लावलं. पुत्र असावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. 6 वर्षात जेवढे माऊलींनी अभंग केले त्या अभंगाला चरण काय लावलं महाराज? बाप रखमा देवीवरून. वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आराध्य दैवत विठ्ठल. आईचं नाव रुक्मिणीबाई आणि आराध्य देवी रुक्मिणी माता. पुत्र असावा असा गुंडा की देवी दैवतांच्या सह आईबापाचं नाव अजरामर करणारा. म्हणून आईबापाला कधी विसरायचं नाही महाराज. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजवली जाने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजवून जाने काया, काया झिजवून तुझ्या धरली सुखाची छाया रे. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. माऊलींनी आईबापाचं नाव अजरामर केलं. पण तुकोबाराय महाराजांच्या मनात असं होतं महाराज, एकटं नाही जायचं, एकटं नाही जायचं. अहो ज्या वेळेस तुकोबाराय पंढरपूरला जायचे त्या वेळेस पांडुरंगाचं दर्शन घेताना पांडुरंगाची मान अशी खाली असायची. भक्तीचं ओझच एवढं झालं होतं महाराज. माऊलींच्या टायमाला सुद्धा हीच परिस्थिती होती. माऊलीला सांगितलं अरे ज्ञाना इतके दिवस येतोय, काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणले हार घालायचे. आज जरा आपण वेगळं भजन घ्यायचं, ज्यांच्यासाठी आहे त्यांचं भजन घ्यायचं आहे. सर्वांनी दोन्ही हात मोकळे करा आणि माझ्या पाठीमागनं म्हणायचं तुकाराम सोडोनी सारे काम भजनात दंग. तुकाराम सोडोनी सारे काम भजनात दंग.
सद्गुरु वाचुनी सापडेना सोय आपणा सारिखे शिष्य नाहीत करत आपणा सारिखे. महाराज पांडुरंगाने किती विनवण्या केल्या की तुकारामा माऊली काहीतरी मागा म्हणले. माऊली म्हणले आज मागतोच म्हणले. महाराज दोन्ही हात जोडले आणि 700 वर्षापूर्वी माऊली उभा राहिले. म्हणले आज मागतोच. पांडुरंग म्हणले अजून आता थोडीशी माझी मान वर होईल. आज ज्ञानोबा माझ्याकडून काहीतरी मागणार आहे म्हणजे मी ऋणातून थोडासा मोकळा होईल. महाराज हात जोडले आणि माऊलीने काय मागितलं महाराज. आता विश्वात्मके देवे निमज द्यावे. कुणासाठी मागितलं महाराज. स्वतःसाठी मागितलं का नाही. म्हणले गड्या फसवलं म्हणले. ज्ञानाला मागायला सांगितलं म्हणले स्वतःसाठी येणं. स्वतःसाठी काहीच मागितलं. अजूनही मान खाली झाली ती 300 वर्ष तशीच होती. महाराज तुकोबाला सांगितलं त्यानं फसवलं तू तरी माग. महाराज तुकोबा महाराजांना सांगितलं माग रे. अरे बाबा म्हणले ती पिशवीत ठेवलीत खुरपत त्याला धार लावून तरी माग. महाराज हात जोडले म्हणले मी मागतो. महाराजांनी हात जोडले आणि काय मागितलं महाराज. काय मागितलं. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. कुणासाठी मागितलं. देवाला सुद्धा लाजवल असे हे होते पण एकटं नाही ना. ते म्हणले तुकाराम महाराज सांगितलं मला फोन आला होता तर हात वर करून सांगा कोण कोण वैकुंठाला येते. हात वर करा. हा कोण येणार आहे का माझ्या बरोबर. हात वर करा. हाच प्रश्न विचारला होता महाराज. तुकाराम महाराजांनी फाल्गुन कृष्ण द्वितीया 1572 किती वर्ष जगले महाराज. 42 वर्ष. महाराजांचा जन्म 1530 1572 मध्ये फाल्गुन शक्य 1572 मध्ये फाल्गुन वद्य द्वितीया इंद्रायणीच्या काठावर भजन चाललं होतं. त्याच्या आधी भजनाला यायच्या आधी आवडाबाईला सुद्धा विचारलं होतं आवडे मी निघालो वैकुंठाला येते का. त्यावेळेस आवडे म्हणली निघाला वय मग धारपर्यंत माघारी या. कोणाला खरं वाटलं नाही मला. आवडाबाईने सुद्धा सांगितलं म्हणले जात असतील कीर्तनाला भजनाला. ठीक आहे म्हणले वैकुंठाला निघालाय जावा लवकर धारपर्यंत माघारी या. काय म्हणले धारपर्यंत माघारी या. तिला तरी काय माहित म्हणले. महाराज इंद्रायणीच्या काठावर आल्यानंतर कीर्तन चालू झालं भजन चालू झालं आणि त्यातनं सुद्धा सांगत होते सज्जन हो कुणाला यायचंय का चला वैकुंठाला निघाले. वैकुंठाला निघाले कुणाला यायचंय का चला चला चला. विमान येऊन थांबलं होतं महाराज. जरा उंचीवर होतं. वेळ झाली. आता सगळे म्हणले खरंच विमान येऊन थांबले. म्हणले महाराज आता जाणार. म्हणले महाराज आमच्याकडून चुकी झाली.
माफी करा, आम्ही येऊ शकत नाही, पण आम्हाला आशीर्वाद द्या. मागण्याच्या बाबतीत मनुष्यपाणी लय, आम्हाला आशीर्वाद द्या. महाराजांनी आशीर्वाद दिला, म्हणली महाराज जैसे तुमचे कर्म असेल तैसे तुम्हाला फळ मिळेल आणि तसे तुमचे कल्याण होईल, हा घ्या माझा आशीर्वाद. महाराजांनी आशीर्वाद दिला आणि म्हणले आता ह्याच्यात कसं चढायचं विमानात. काळ येऊन थांबला होता तिथं, यम येऊन थांबला होता काळ. म्हणले ए यमा इकडे ये. यमाला यम पण खुश झाला, बरं झालं महाराजांचा आत्मा आता आपल्याला मिळणार आणि आपण घेऊन जाणार. खाली वाक. काय म्हणले, हा अधिकार होता महाराज. तुकाराम 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 नाव घेता तो यम कापत होता, पण अक्षरशः तुकाराम महाराजांनी हाक मारली आणि बोलवलं. त्यावेळेस काळाला वाटलं की आता आपल्याला महाराजांचा आत्मा मिळाला. किती खुश झाला महाराज. पण त्याला सांगितलं खाली वाक. खाली वाकल्यानंतर काळाच्या उरावर पाय देऊन महाराज विमानात बसले. एवढा अधिकार होता, एवढा अधिकार होता. महाराज विमानात बसलेले आहेत. सर्वांनी दोन्ही हात मोकळे करायचे आणि एक 5 मिनिटं भजन करायचं आणि त्या भजनातच आपण महाराज विमानात बसलेले आणि महाराजांनी सर्वांना सांगितलं आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारू. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारू. सकळाचा गावी विनंती माझी. गाढ वेळ झाला उभा पांडुरंग. तुझी रंग बोलावितो. अंतकाळी विठू अंगाची पडला. अंतकाळी विठू अंगाची पडला. गोरी सहित झाला गुप्त पोता. गाढ वेळ झाला उभा पांडुरंग. गाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठीचे रंग बोलावितो. गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
मन रामेश्वर भक्त दीजा मन रामेश्वर भक्त दीजा मन रामेश्वर भक्त दूजा 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 तुका विष्णु नाही दूजा तुका विष्णु नाही दूजा धन्य तुको वासमर्थ धन्य तुको वासमर्थ नाही दूजा विष्णु नाही दूजा धन्य तुको वासमर्थ धन्य तुको वासमर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ
जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तू को धन्य तू को तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जड दगडा सहित वया जैश्या तार येल्या लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या अचानकपणे बदललेला अभंगामुळे थोडीफार इकडं तिकडं होतं, पण जसे तेंडुलकरच्या पाठीमागे 2-4 क्रिकेटर असतात त्यामुळे काही फरक पडत नाही, मॅच आपल्या आपल्या हातात येते, तसे माझे हे बॅट्समॅन हा आणि 2 हात हार्मोनियम आणि तबला यांच्या सगळ्यांच्या साथीमुळे मी काय बोलणार, बोलविता धनी तो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे थोर मंडळींच्याकडून जे ऐकले तेच तुम्हा समोर या अभंगाची फोड अशी असेल असं नाही. माझ्या बालबुद्धीप्रमाणे जे सुचलं ते आपणासमोर दिलं. चुकून माकून मनुष्य प्राणी आहे, जो काम करेल तो चुका करेल, ज्याला काम करायचं नाही त्याच्या चुका होणारच नाहीत. पण चुकून माकून एखादी वेडा वाकडा शब्द जरी गेला असेल, माता भगिनी आहेत आपण इकडे सर्वजण आहात, चुकून एखादी वेडा वाकडा शब्द गेला असेल तर तो माझा मला परत द्या आणि जे चांगलं असेल ते आपल्यापाशी ठेवा. झालेली सेवा तुकोबा महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा गोविंद जय जय क्षमा परागमा हा नाही उतरिला विधर्मा क्षमा परागमा तुका म्हणे ज्ञानेश्वराला दाखवाया पैचिंतन क्षमा परागमा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे जटिल धर्माचा उठावेचे मनावे सुरवारी पटणे येते सापडा लोकने आता उठावेचे मनावेचे तुका म्हणे भय गेला निवारी राजा आता उठावेचे मनावेचे करणी आरती चक्रपाणी वळती पुरले नवदंड पाहाव सकळा पुण्यवंत तुम्ही गया पुरले नवदंड तुका वाहे काळी उभा थंडी जवळ